सुजन हो नमस्कार. आविष्कार आर्ट्स अँड क्रिएशन्स प्रस्तुत रविवारची गोष्ट या सदरामध्ये अमोल वाघचे तुम्हा सर्वांना सप्रेम अभिवादन. एकदा एक राजा नावेमधनं प्रवास करत असतो. त्या नावेतून प्रवास करत असताना त्याच्या सोबत त्याचा लाडका आवडता कुत्रा सुद्धा असतो. त्या कुत्र्यावरती त्या राजाचं अत्यंत प्रेम असतं. त्या कुत्र्यासाठी त्या नावेतून, त्या होडीतून किंवा त्या पाण्यातून प्रवास करण्याचा हा पहिलाच प्रसंग असतो. त्यामुळे जेव्हा ऐल तीरावरून पैल तीराकडे जात असताना नाव किंवा ती होडी अगदी पाण्याच्या जेव्हा मध्यामध्ये येते त्यावेळेला त्या कुत्र्याला त्या नावेच्या बाहेर चहूकडे फक्त पाणीच पाणी दिसू लागतं. ती परिस्थिती पाहून, ते पाणी पाहून तो कुत्रा थोडासा घाबरतो, थोडासा अस्वस्थ होऊ लागतो. त्या अस्वस्थतेमुळे तो जोरजोरात भुंकू लागतो, तिथं जोरजोरात उड्याही मारू लागतो. कुत्र्याच्या या वागण्यामुळे नाव आता हलू लागते. त्याच्या या वर्तनाचा नावाड्याला आणि सहप्रवाशांना सुद्धा खूप त्रास होऊ लागतो. राजाला देखील परिस्थितीचं गांभीर्य समजतं. राजा त्या कुत्र्याला शांत करण्याचा प्रयत्न करू पाहतो, पण तो कुत्रा मात्र अधिकच अस्वस्थ होऊ लागतो आणि अधिकच जास्त जोरामध्ये तो इकडे तिकडे उड्या मारू लागतो. त्याच्या या वर्तनामुळे जर नाव उलटली तर त्याच्यासोबत सर्वांचा जीव धोक्यात येईल याची प्रत्येकाला कल्पना आलेली असते. पण कितीही प्रयत्न करून सुद्धा तो कुत्रा काही शांत होत नसतो. इतक्यात एक प्रवासी पुढे येतो आणि तो राजाला म्हणतो की महाराज, आपण मला जर परवानगी द्याल तर मी या कुत्र्याला एकदम शांत करतो. राजा त्याला परवानगी देतो. मग तो प्रवासी अजून 2-3 सहप्रवाशांना सोबत घेऊन त्या कुत्र्याला उचलतो आणि सरळ नावेतून बाहेर त्या पाण्यामध्ये फेकून देतो. बाहेर पाण्यात पडल्यानंतर आता त्या कुत्र्याच्या नाकातोंडात पाणी जाऊ लागतं. तो गटांगळ्या खाऊ लागतो. हात पाय मारत कसाबसा त्या नावेच्या आधाराने तो तरंगण्याचा प्रयत्न करू लागतो. काही क्षण याच अवस्थेत निघून जातात. मग तो प्रवासी पुन्हा आपल्या 2-3 सहप्रवाशांच्या सोबतीने त्या कुत्र्याला त्या पाण्यामधनं पुन्हा वरती नावेमध्ये घेतो. आता नावेत पुन्हा आल्यानंतर मात्र तो कुत्रा अस्वस्थपणे उड्या मारण्याऐवजी, भुंकण्याऐवजी एका कोपऱ्यामध्ये जाऊन शांतपणे बसतो. राजाला या गोष्टीचं मोठं आश्चर्य वाटतं. ज्या वेळेला त्या प्रवाशानं आपल्या कुत्र्याला पाण्यात फेकून दिलं त्यावेळेला त्या प्रवाशाचा त्याला खूप राग आलेला असतो. परंतु आता पुन्हा कुत्र्याला वर घेतल्यानंतर जेव्हा कुत्रा शांतपणे बसलेला आहे हे पाहून त्याला खूप आनंद होतो. तो प्रवाशाला या मागचं कारण विचारू लागतो आणि मग तो प्रवासी शांतपणे हसून म्हणतो, महाराज, ज्या वेळेला कुत्रा तुमच्यासोबत इथे नावेमध्ये बसलेला होता त्यावेळेला त्याला बाहेरच्या परिस्थितीची जाणीवच नव्हती. बाहेर आजूबाजूला पसरलेलं पाणी हे म्हणजे मोठं संकट आहे असं वाटून तो मोठ्या अस्वस्थतेने दंगा करत होता, इथं धुमाकूळ घालत होता. पण ज्या वेळेला आपण त्याला उचलून पाण्यामध्ये फेकलं त्यावेळेला त्याला जाणीव झाली की आपण ज्या होडीमध्ये, ज्या नावेमध्ये बसलेलो आहे ती नाव किंवा ती होडी ही आपल्या जीवाच्या दृष्टीने सुरक्षित आहे. आपल्याला वाटणारा संकट किंवा त्रास हा होडीमध्ये नसून तो होडीच्या बाहेर आहे आणि या होडीत आपण सुरक्षित आहोत याची त्याला पूर्णपणे जाणीव झाली आणि त्यामुळेच तो शांत झाला. अगदी छोटीशीची गोष्ट पण खूप काही शिकवून जाते. माणसांचं देखील असंच असतं. परमेश्वरानं आपल्या भोवती हे सुंदर जग निर्माण केलेलं आहे. त्याच्यामध्ये काही चांगल्या गोष्टी आहेत, काही वाईट गोष्टी आहेत. वाईट गोष्टींची तक्रार करण्यापूर्वी, वाईट गोष्टींनी परमेश्वराबद्दल दुःखी होण्यापूर्वी परमेश्वरानं आपल्यासाठी निर्माण केलेल्या चांगल्या गोष्टींची आपल्या मनात जाणीव असणं हे अत्यंत गरजेचं आहे. रविवारची ही छोटीशी गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा. जर ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करा. या आणि अशा बोधप्रद, प्रेरणादायी गोष्टींचा आनंद घेण्यासाठी आमच्या आविष्कार आर्ट्स अँड क्रिएशन्स या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.